तुला संपव ना. उद्धव ठाकरेला काय संपवत आहे? जर मी काही पाप केलं असेल तर ही जनता हीच मला संपवेल, तुम्ही कशाला पाहिजेत? पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्या सोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा. देश वाऱ्यावरती पडलेला आहे. मी गेल्या 4-5 दिवस म्हणजे रोजच आता 3-3, 4-4, 5-5 सभा माझ्या आहेतच. साधारणतः मुद्दे तेच आहेत. पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. इकडे आल्यानंतर हा सहकार पट्टा आहे. इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे आहेत. मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. म्हणजे 60 वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने, हे बाकी सत्तेत असूनही 15 वर्षात बोंब का झाली? कुठे गेले पैसे? पण त्याही पेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल, आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होतं. पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत, कोण? आता तुम्ही बोलताय, मी नाव घेतलेलं नाही, तुम्ही म्हणताय कोण? शहा. बरोबर ना? त्यांनी काय केले कल्पना आहे? गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार आणि ते स्वतःखाली ठेवले, स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले. म्हणजे त्याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार, कष्ट तुम्ही सगळे करणार, कर्ज तुम्ही काढणार, कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत. लागला ना? तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा चिकटणार आहे. गुळाची ढेपेला मुंगळा चिकटतो ना रे, हो की नाही? मला काय, मी माझा गुळ बाटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू, आम्हाला काय चहामध्ये साखर किती. पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत, त्यांचे मुंगळे लागणार आहेत. कारण हे सगळं सहकार खातं हे ते ताब्यात घेतील. हे या मिंद्यानावर कळत नाहीये काही. जर का उद्या असं झालं, कारखाने आजारी पाडले की तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि फुकटामध्ये जवळपास फुकटात तो ताब्यात घ्यायचा. मग या पट्ट्यातले सगळे साखर कारखाने जशी मुंबई ते अदानीच्या घशात घालतायत तसे सगळे साखर कारखाने आणि सहकारी बँका या अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही? हा धोका आहे. हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे राहिलेत गद्दार त्यांना पण सांगायचे की हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपलं आयुष्य देतो आहोत. महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांप्रमाणे आपण सगळ्यांनी आत्महत्या केलेल्या बऱ्या. अरे काहीतरी स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही आपल्याला? मी कालच कोकणामध्ये गेलो होतो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या भ्रष्टाचाराने उभारला होता. त्या सिंधुदुर्गात गेलो होतो. त्याच मतदारसंघात माझी सभा झाली. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाही. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो जन्मतः शिवप्रेम आपल्या धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो. आणि यांना असं वाटतंय की नुसता पुतळा उभारला म्हणजे महाराष्ट्राची जनता फसेल आणि आपल्याला मत देऊन मोकळं होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे. एवढे कर्म दरिद्री आहेत, जिथे जातात तिकडे खातात. सहकार खात्याची तर हे वाट लावणारच आहे. जर आज आहे ना आपण रोखलं नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा. मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत. कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळे कंत्राट देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात घालतायत. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद, त्यांना आपण निवडून द्यायचं? मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं? महाराज बघत असतील वरून, अरे माझा पुतळा बांधताना ज्याने पैसे खाल्ले त्यांनाच जर का माझा महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार असेल तर माझं आयुष्य काय वाया गेलं. माझं आयुष्य संकटाशी लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं.
आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तख्त आज दिसलंच नसतं. काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगता येत नाही. हे थोडी तरी काहीतरी लाज राखा, काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाहीये, काही ठेवायचं नाहीये. आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत. निवडणुकीमध्ये हारल्यानंतर यांना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत. मग सगळी बहीण नुसती बहीण नाही, माझी लाडकी बहीण आहे. आता लाडकी बहीण आठवली त्यांना. मग आम्ही जे काय म्हणतो आहोत की आम्ही बहिणीला नुसतं 1,500 रुपये नाही देणार, 3,000 रुपये तर देऊच, पण महिलांची आम्ही सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील. रात्री अपरात्री कोणालाही कोणत्याही माझ्या मातेला भगिनीला पोलीस स्टेशनमध्ये जायची वेळ एक तर येऊ देणारच नाही. पण तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशनमध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही. कारण बदलापूरमध्ये जे घडलं ठीक आहे, नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही, एन्काउंटर. पण जेव्हा ही घटना घडली, अत्याचार झाला, त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले होते. पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाहीत. कसलं तुम्हीच करताय लाडकी बहीण. आणि एवढे जे काय तुम्ही सगळे शो करतायत. एक तर मला सांगा, भाऊबीज आपल्याकडे पण होते ना रे, तुम्ही सगळे आहात ना भाऊ. मग तुम्ही सांगता का माझ्या बहिणीला किती दिले? जाहिरात करता कधी? अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले, अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले. एक तर आपलं घर चालवायचं कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 300 कोटी 400 कोटी 500 कोटी टाकून माता भगिनींना आम्ही कसं मदत करतो आहोत. आणि यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे, ऐकलं नाव त्याचं? कोण महाडिक? मुन्ना महाडिक. त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा, कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे, असं नाही चालणार. एक तर महिलांचा असा फोटो काढणं हा गुन्हा आहे. आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या माता भगिनी आले, तुला मी फोटो पाठवतो, पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही. हात जागेवर ठेवणार नाही. माझी उघड त्याला धमकी म्हणा, इशारा म्हणा, काय वाटेल ते. या माता भगिन्यांना तुम्ही काय तुमचे नोकर समजता? 1500 रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या? कसली मस्ती ही? कुठून आली मस्ती? पण यांचे नेतेच असे आहेत तर हे काय नाही शेफारणार.